नमस्कार मित्रांनो, कसे आहात? पुन्हा एकदा आपले स्वागत. आज आपण पाठाचा प्रारंभ हे सूक्ष्म अध्यापन कौशल्य शिकणार आहोत. चला तर पाहू. प्राध्यापकांना अध्यापन संहिता समजून देण्यात केला जातो. याच्या सहाय्याने सुरुवातीला प्रश्न विचारणे, पार्श्वभूमी तयार करणे किंवा स्वतःकडे लक्ष वेधून घेणे इत्यादी कामे चपळाईने करता येतात. ज्ञानपाठात प्रस्तावना देणे, कृती पाठात कृतीला चालना, तर आस्वाद पाठात वातावरण निर्मिती करणे सोयीची ठरते. ही वेगवेगळी रूपे हाताळताना विषयांश जो निवडला असेल त्याला अनुरूप पाठाचा प्रारंभ करावा लागतो. हे कौशल्य वापरण्यासाठी अधिक विस्तृत पूर्वपीठिका उपलब्ध आहे, कारण इथे समुपदेशक किंवा अध्यापक पूर्व स्वातंत्र्य आहे. त्यास जो आवडेल, समर्पक वाटेल अशी उदाहरणे सादर करण्याची मुभा आहे. विद्यार्थ्यांच्या मनात एक मुक्त विचार शृंखला सातत्याने चालू असते. ती शृंखला त्याला त्याच्या कल्पना विश्वात रमण्यास भाग पाडत असते. ती शृंखला किंवा चक्र मध्येच तोडून त्याच्यासमोर नवीन एखाद्या विषयाकडे वळवणे कठीण असते. हे चक्र भेदून नवीन विषय समोर आणण्यासाठी प्रस्तावनेत अधिक चांगला, आकर्षक व स्थिर देखावा आणावा लागतो. इथेच अध्यापकाचे कौशल्य पणास लागते. वेल बिगन इज हाफ डन या उक्तीप्रमाणे पाठाचा प्रारंभ योग्य व नेटका असावा लागतो. विद्यार्थ्यांची तात्कालिक मनस्थिती किंवा अध्ययन क्षण पकडण्यासाठी हे कौशल्य उपयुक्त न ठरल्यास अतिशयोक्ती म्हणावी लागेल. विद्यार्थी उत्सुकतेने पाठांशात रस घेतील अशी मनस्थिती निर्माण करता आली तर पाठाच्या प्रारंभाची परिणामकारकता वाढेल. विषयानुकूल वातावरण, लक्षवेधता व जिज्ञासाधारकता ही पाठ प्रारंभाची 2 अंगे आहेत. कोणतेही नवे ज्ञान, नवी कृती अथवा नवीन वृत्ती जोपासावी लागेल, त्यातून प्रेरणा मिळत जाईल. पाठाच्या योग्य प्रारंभामुळे शिक्षकांचे अध्यापन कार्य अधिक फलदायी होण्यास सहाय्य होते. पाठाचा प्रारंभ करण्याचे विविध मार्ग. 1. चालू घडामोडीवर चर्चा करणे. उदाहरणार्थ, जागतिक शांतता या विषयाच्या पाठासाठी इराण-इराकमधील युद्धामुळे होणाऱ्या तेल साठाच्या हानिकारकबद्दल चर्चा करणे. 2. नमुन्यांची तुलना करणे. उदाहरणार्थ, रसग्रहणाच्या पाठासाठी रसग्रहणाचा एक निकृष्ट व एक उत्कृष्ट नमुना वाचून दोहोंची तुलना करणे. 3. टेप रेकॉर्डचा उपयोग करणे. उदाहरणार्थ, एखाद्या कवितेच्या पाठासाठी या कवितेचे गायन टेप रेकॉर्डद्वारे ऐकणे. 4. प्रसंग निर्मिती करणे. उदाहरणार्थ, स्थानिक स्वराज्य या विषयावरील पाठासाठी एखाद्या नगरसेवकाच्या मुलाखतीचा प्रसंग निर्माण करणे. 5. नाट्यीकरण करणे. उदाहरणार्थ, एखादी नाट्यछटा शिकवण्यासाठी प्रथम तिचे नाट्यीकरण करून दाखवणे. 6. भूमिका करणे. उदाहरणार्थ, आर्किमिडीजचा सिद्धांत हा पाठ शिकवण्यासाठी आर्किमिडीजची भूमिका घेऊन समस्या मांडणे. 7. दंतकथेचा वापर करणे. उदाहरणार्थ, चुंबक या विषयावरील पाठासाठी गुराकी आणि त्याची खाटी या दंतकथेचा उपयोग करणे. 8. गोष्ट सांगणे. उदाहरणार्थ, आरोग्य या विषयावरील पाठासाठी नवसायांच्या उपायांची अपेक्षाभंग करणारी गोष्ट सांगणे. 9. उदाहरणे व दाखले घेणे. उदाहरणार्थ, आदर्श विद्यार्थी या निबंध लेखनासाठी गुरु शिष्य यांचे सूर्यचंद्र या दाखल्याशी साधर्म्य लक्षात घेणे. 10. नमुना दाखविणे. उदाहरणार्थ, वाफेचे इंजिन याचा अभ्यास करण्यासाठी त्याचा कार्यदक्षक नमुना दाखवणे. 11. विलक्षण प्रकटन करणे. उदाहरणार्थ, समाज सुधारणा या विषयाला चालना देण्यासाठी पुढील वर्षापासून मुलींना गृहशास्त्राखेरीज कोणताच विषय घेण्याची परवानगी मिळणार नाही असे प्रकटन वाचून त्यावर साधक-बाधक विचारांना चालना देणे. 12. गमतींची कल्पना मांडणे. उदाहरणार्थ, भाषेचे अलंकार या पाठासाठी स्त्रियांचे अलंकार व सौंदर्य प्रसाधने यावर बंदी आली तर काय होईल या कल्पनेस चालना देणे. 13. विचारांना धक्का देणे. उदाहरणार्थ, मानवी उत्क्रांती या विषयासाठी पुढील शतकात घडू शकणारे अनेक धक्कादायक बदल सांगणे. उदाहरणार्थ, गुणसूत्रात यांत्रिक बदल करून हव्या तशा बाळास जन्म देणे. 14. अनपेक्षित घटना घडविणे. उदाहरणार्थ, काचेची बाटली व प्लॅस्टिकची बाटली दोन्ही खाली पाडून त्याच्या परिणामातील फरक दाखविणे व त्या आधारे प्लॅस्टिकचे महत्त्व या पाठाकडे वळवणे. 15. नेहमीपेक्षा निराळी कृती करणे. उदाहरणार्थ, नेहमीच्या पुस्तकांच्या बॅगेतून फुले बाहेर काढून त्यांचा ढीग टेबलावर करणे व त्या आधारे फुलांची रचना या पाठाचा प्रारंभ करणे. वरील काही उदाहरणातून भिन्न भिन्न मार्गांनी पाठाचा प्रारंभ कसा करता येतो हे संक्षेपाने सूचित केले आहे. परिणामकारक प्रारंभाचे निकष.
तथापि कोणत्याही प्रकारे पाठाचा प्रारंभ केला तरी त्यातून पुढील गोष्टी साध्य झाल्या पाहिजेत. 1. पाठ्यवस्तूचा अभ्यास करण्यासाठी पुरेसे प्रेरणा देणारा प्रारंभ असावा. 2. आरंभीच्या काही क्षणातून लक्षवेधक चालना मिळाल्यानंतर जागृत झालेल्या जिज्ञासेस वाढवून लक्ष खेळवून ठेवता येईल असा प्रयत्न प्रारंभात असावा. 3. पाठ्यवस्तूची विद्यार्थ्यांच्या पूर्वानुभवांशी सांगड घालण्यासाठी त्यांचे पूर्वज्ञान पुरेसे जागृत केले जावे. 4. पाठाचा प्रारंभ आणि विषयवस्तूचे अध्ययन अध्यापन यांच्यामध्ये दुवा जुळवला जावा. ह्या 4 गोष्टी साध्य करणारा पाठाचा प्रारंभ परिणामकारक ठरतो. 4. सराव पद्धती. पाठाचा प्रारंभ या कौशल्यावर प्रभुत्व मिळवण्यासाठी 5 मिनिटाचे सराव पाठ घ्यावेत. प्रथम वर्गाध्यापनासाठी जो पाठ्यघटक घेता येईल तो पाठ्यघटक ठरवावा. निवडलेल्या पाठ्यघटकावर वर्गाध्यापन करण्यासाठी पाठाचा प्रारंभ कसा करता येईल याचा विचार करून 5 मिनिटात प्रारंभ करण्याची योजना करावी. पाठाचा प्रारंभ या कौशल्यावर सूक्ष्म पाठाची योजना तयार करून त्याचे टाचण काढावे. त्या टाचणानुसार पाठाच्या प्रारंभाचा 5 मिनिटाचा पाठ घ्यावा. या सूक्ष्म पाठाचे निरीक्षण करण्यासाठी विशिष्ट तक्ता वापरता येईल. या तक्त्याच्या प्रती विविध निरीक्षकाजवळ असाव्यात. त्या तक्त्यात दिलेल्या प्रत्येक उपघटकाची गुणवत्ता ठरवून त्या दृष्टीने त्याचे पद निश्चयन करावे. या पद निश्चयनातील व्यक्तिनिष्ठता कमी करण्यासाठी पाठाची ध्वनिमुद्रित किंवा दृश्य ध्वनिमुद्रित फीत पुन्हा वाजवून नोंदीचा पडताळा करून पाहावा. पाठाचा प्रारंभ एवढ्याच एका सुट्या कौशल्याचा करावायचा असल्यामुळे प्रारंभानंतर पाठ्यवस्तूचे प्रत्यक्ष अध्यापन करण्याची गरज नाही. निरीक्षणाचा नोंद तक्ता व ध्वनी किंवा दृश्य ध्वनी मुद्रणाद्वारे पाठाचा प्रारंभ या कौशल्य पाठाची चर्चा झाल्यावर त्याच पाठाची योजना सुधारून नव्या विद्यार्थी किंवा सहकारी गटावर त्याचे पुनराध्यापन करावे. अध्यापन पुनराध्यापनाची ही साखळी अपेक्षित कौशल्य प्राप्त होईपर्यंत चालू ठेवावी.